आता आमच्या 5 म्हशी मरून गेल्यात, एक बैल मेला, 2 म्हशी वाहून गेल्या आणि 4-5 पाल्ले बी वाहून गेले. कशामुळे झाले? हे अतिवृष्टी, एकदम ढगफुटी सारखा पाणी आला, एकदम लोंढा आला. आम्ही तिथं जवळ असताना सुद्धा चान्स भेटला नाही. गुरंढोरं सोडायचा काही चान्स भेटला नाही, एकदम पाणी वाढून गेलं. वाहून किती गेले नेमके? नेमक्या 2 म्हशी वाहून गेल्यात. वारल्या 5 म्हशी, एक बैल आणि 2 पारडे. त्या पण पावसामुळे हो हो, पावसामुळे आताच झाला ना. हो आणि आताच. तुमचं गोठे पण पडले. हा, हे गोटे पडले. मध्ये 10 पोत रामजी ढेप होती, मक्का ठेवला होता, ते बी सर्व ओलवून गेलं, चारा वाहून गेला. हो, किती नुकसान झालं टोटल अंदाजे? अंदाजे म्हशीत मी 2,70,000चा चालू जोडा आणला होता, तो जोडा तो वाहूनच गेला. आणि मागच्या वर्षी 1,30,000 प्रमाणे या 5 आणल्या होत्या, या मरून गेले. आता चालू जोडी 1,20,000ची जोडी आणली होती, त्याच्यामधून हा एक बैल वारला. हो, आता 1 महिनापूर्वी शेती कामासाठी जोडी आणली होती. जळगाव जिल्ह्यामध्ये आज मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका हा पारोळा तालुक्याला बसलेला आहे. पारोळा तालुक्यातल्या देवगाव या गावामध्ये इतिहासात कधीही झाला नाही असा ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि या पावसामध्ये होत्याचं नवस झाल्याचं पाहायला मिळतं आहे. आपण देवगाव या गावात आहोत आणि दृश्यांमध्ये बघितलं तर आपण या ठिकाणी जवळपास या गावामध्ये 50 ते 60 घरांची जी आहे पडझड झालेली आहे. अक्षरशः घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानंतर घरामध्ये पुराच्या पाण्यामध्ये सर्व संसारोपयोगी साहित्य असेल, पैसे असेल, धान्य असेल, असं सर्व साहित्य जे आहे ते वाहून गेलेलं आहे. आणि उरलं फक्त जे आहे पलंग असतील किंवा खुर्च्या असतील किंवा ज्या जड वस्तू घरात शिल्लक राहिलेल्या आहेत त्याच या ठिकाणी उरलेल्या आहे. आपण दृश्य बघू शकतोय की किती वेळ या घरामध्ये पाणी होतं आणि अद्यापही या घरांमध्ये चिखल असल्याचं पाहायला मिळतं आहे. अशा पद्धतीने अतिवृष्टीचा तो फटका आहे मोठा या ठिकाणी देवगाव गावाला बसला आणि त्यामुळे अनेक संसार आता या ठिकाणी उघड्यावर आलेले आहेत. आपण काही नुकसानग्रस्त नागरिकांशी बोलूया, काय झालंय नेमकं? काय नाही सर, बकऱ्या आमच्या वाहून गेल्या ह्या पुरामध्ये. किती बकऱ्या होत्या? आणि 5-6 म्हणजे कम से कम 6 होत्या. तर त्याच्यामधून 2 पिल्लू राहिलेत बा, त्यांची आई वाहून गेल्या. तर असे आमची भीत पडली व भांडे वगैरे, कडधान्य ते होते ना घरातले, ते खाण्यापिण्याच्या वस्तू ते सर्व वाहून जेवण गेले. केलंय का तुम्ही आज? सर काय केलं नव्हतं, पण माजी सरपंच दादा समीर दादा यांनी केलंय म्हणे ग्रामपंचायत नुसार, तर येणार आहे. अजूनही काही नुकसानग्रस्त नागरिक आहेत. काय नुकसान झाले तुमच्या घराचं? काय झालंय नेमकं? कशामुळे झालंय नुकसान? दादा, ती पाऊस झाला आमच्या इथं, असा पाऊस कधीच झालेला नव्हता की म्हातारे लोक सांगतात आम्हाला की आम्ही आमच्या आयुष्यात असं कधीच बघितलेलं नव्हतं. इतका खतरनाक पाऊस झालेला आहे. आणि सकाळी 8-8:30ला हा पाऊस झाला. तर गावातील काही ग्रामस्थांनी आम्हाला इकडनं दोरी वगैरे बांधून तिकडच्या साईडला काढलं. सरपंच साहेब हे आमच्या इथं देखरेखीसाठी सकाळपासून इथंच आहेत. आमच्या ग्रामपंचायत मार्फत आम्हाला जेवणाची पण व्यवस्था केलेली आहे. काय नुकसान झालं? घरांमध्ये माझे 10-15 शेळी होते, शेळी पण वाहून गेले. घराची पूर्ण पडझड झाली. भांडे होते, भांडे पूर्ण वाहून गेले. लहान लहान मुलांचे कपडे होते, कपडे पण नाही. जे अंगावर कपडे त्याच कपड्यांवर येतो आम्ही. आता खायला काहीच नाही. गावातले सरपंच देखील आपल्यासोबत. सर, काय एकंदरीत गावामध्ये काय एकंदरीत नुकसान झालंय? सकाळी 8 ते 8:30च्या दरम्यान कोणालाच वाटत नव्हता एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस, ढग सदृष्ट परिस्थिती ही देवगाव गावाने पाहिलेली आहे. मग आमच्या जाणकार लोकांनी 30 ते 40 वर्षापूर्वी असा मुसळधार पाऊस आम्ही पहिल्यांदा पाहतोय असं म्हणताय. आमच्या गावातील 30 ते 40 घरांचा अतोनात पडझड झालेली. बऱ्याचशा लोकांच्या संसाररूपी वस्तू वाहून गेलेल्या आहेत. त्यात शेळ्या असतील, बकऱ्या असतील, गाई ढोरं असतील, हे सुद्धा वाहून गेलेले सर. किती ढोरं वाहून गेली? 30 ते 40 ढोरं वाहून गेलेले. आता सर, ह्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था, या राहण्याची व्यवस्था कशी करणार आहे? जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था आम्ही ग्रामपंचायत तर्फे केलेली आहे. तर अशा पद्धतीने आता हे जे नुकसानग्रस्त नागरिक आहेत यांच्या घरामध्ये अन्नधान्य देखील शिल्लक नाही. सरपंच जे आहेत गावचे, त्यांच्या वतीने या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून या लोकांना धीर देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. या जवळपास गावामध्ये एकाच गावात 50 ते 60 घरांचं नुकसान झालं आहे आणि या घरांमध्ये फक्त या लोकांच्या अंगावरचे कपडे एवढंच शिल्लक राहिलं आहे. दुसरं घरामध्ये पैसे असतील किंवा इतर भांडे असतील सर्व वाहून गेल्यामुळे आता केवळ अंगावरच्या कपड्यांवरच या ठिकाणी नागरिक शिल्लक राहिल्याचं पाहायला मिळत आहे. काही नागरिकांनी या लोकांना जे आहे घरामध्ये पाणी शिरल्यानंतर त्यांचं रेस्क्यू केलं, त्यांना बाहेर काढलं, त्यांचा जीव वाचवलेला आहे आणि आता ग्रामपंचायतीच्या वतीने या ठिकाणी या नागरिकांची राहण्याची देखील खाण्याची तशीच व्यवस्था केली जाणार आहे. मात्र
गेल्या 30 ते 40 वर्षांमध्ये पहिल्यांदाच पारोळा तालुक्यातल्या देवगाव या गावामध्ये एवढा जोरदार आणि भीषण पाऊस झाला आणि पावसाने हाहाकार माजवला. त्यामध्ये जवळपास 50 ते 60 म्हशी असतील, 15 ते 16 शेळ्या असतील, हे तर वाहून गेलंच, मात्र अनेक घरांची पडझड झाल्यामुळे मोठं नुकसान या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.